पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सोमवारी 29 एप्रिलला पुण्यात सभा घेतली। या सभेत बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली। मोदींनी पवारांना भटकती आत्मा असा उल्लेख केला। मोदींनी शरद पवारांचं नाव घेतलं नव्हतं, मात्र त्याचा रोख शरद पवारांकडे होता अशी चर्चा आहे। मोदींच्या अतृप्त आत्मा या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्मा नक्की कोण आहे ते विचारणार आहे, तसेच त्यांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने ते वक्तव्य केलं हे देखील विचारेन। अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नेमकं कोणाबद्दल बोलले ते माहिती असायला मी काही ज्योतिषी नाही। त्यांच्या मनात नक्की कोण ते त्याबाबतीत मी पुढच्या सभेत मोदींना विचारेन। आमची पुढची प्रचार सभा जिथे असेल तिथे मी देखील असेन, तर मी तेव्हा मोदींना या वक्तव्याबाबत नक्की विचारेन। भटकत्या आत्म्याचं नाव काय ते देखील विचारेन। त्यांनी नेमका कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलं याबाबत विचारेन। त्यांनी मला नाव सांगितलं की मी ते तुम्हाला म्हणजेच प्रसार माध्यमांना नक्की सांगेल। पुण्यातील सभेत मोदी म्हणाले होते, आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मे असतात, ज्यांची स्वप्न पूर्ण झाली नाहीत ते लोक दुसऱ्यांच्या स्वप्नांमध्ये माती घालवतात। 45 वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली। तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली। अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत। ते केवळ विरोधी पक्षाला अस्थिर करत नाहीत, तर आपल्या पक्षात कुटुंबातही ते असंच करतात। 1995 मध्येही हा अतृप्त आत्मा शिवसेना भाजपचं सरकार अस्थिर करू पाहत होता। 2019 मध्ये या अतृप्त आत्म्याने काय केलं ते महाराष्ट्राला माहीत आहे। आता या अतृप्त आत्म्याने देश अस्थिर करायला सुरुवात केली आहे। मोदींच्या शरद पवारांवरील टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजे पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे, म्हणून स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली। पण इथे येऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।